नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती. तर मित्रांनो, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग म्हणजेच DMAR संचालनालय अंतर्गत श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय या स्थापनेअंतर्गत एक सरळ सेवा भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. आणि ही जी सरळ सेवा भरती जाहिरात आहे ती गट ड या पदाची आहे. तुम्ही पाहू शकता इथे एकूण गट ड संवर्गातील ही सरळ सेवा भरती आहे. याची ही मित्रांनो शॉर्ट नोटीस आहे. आपण सविस्तर जाहिरात पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, गट ड संवर्गातील खालीलप्रमाणे विविध रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरिता ही जी परीक्षा घेण्यात येत आहे ती परीक्षा IBPS कंपनीमार्फत घेण्यात येत आहे. आणि तेथे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. IBPS कंपनीच्या वेबसाईटवरती. श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय धुळे. म्हणजे मित्रांनो इथे दोन संस्था आहेत. या दोन संस्थेअंतर्गत सरळ सेवा भरती निघालेली आहे. तुम्ही इथे पाहू शकता श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय. इथे 8 संवर्गातील पदे आहेत. तुम्ही इथे पाहू शकता प्रयोगशाळा परिचर, शिपाई, पहारेकरी, शवविच्छेदन परिचर, प्राणीगृह परिचर, दप्तरी, त्यानंतर परिचर, सफाईगार हे 8 पदे आहेत. आणि ते त्यांनी पदांची वेतन श्रेणी दिली आहे आणि रिक्त पदांची संख्या दिली आहे. तर प्रयोगशाळा परिचर याची वेतन श्रेणी आहे S6 19,900 ते 63,200 आणि याच्या रिक्त पदांची संख्या आहे 7. शिपाईपासून सफाईगार या सर्व पदांची वेतन श्रेणी आहे S1 15,000 ते 47,600 आणि रिक्त पदांची संख्या आहे शिपाईची 5, त्यानंतर पहारेकरीची 5 आणि शवविच्छेदन परिचरची 5, प्राणीगृह परिचरची 3, दप्तरीची 1 आणि परिचरची 1 आणि सफाईगारची 2. तर मित्रांनो, ही जी पदे होती ती महाविद्यालयातली पदे होती. आणि त्यानंतर आता सर्वोपचार रुग्णालय म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल धुळेचं आपण पद पाहूयात. याच्यामध्ये शिंपी, दप्तर परिचर, उद्वाहन चालक, वसतिगृह सेवक, मेस सेवक, त्यानंतर कक्ष सेवक, रुग्णपटवाहक, न्हावी, धोबी, शिपाई, चौकीदार आणि प्रयोगशाळा परीक्षक, माळी, कक्ष सेवक, कक्ष आणि बाह्य रुग्ण सेवक, सुरक्षारक्षक, पहारेकरी, प्रमुख स्वयंपाकी, सहाय्यक स्वयंपाकी, स्वयंपाकी सेवक, शकरेन सेवक आणि सफाईगार. एकूण 20 वर्गातील ही पदे आहेत सिव्हिल हॉस्पिटल धुळ्यामध्ये. आणि येथे त्यांनी पदांची वेतन श्रेणी दिली आहे आणि रिक्त पदांची संख्या दिली आहे. तर मित्रांनो, ह्याची जी वेतन श्रेणी असणार आहे ती शिंपी ते चौकीदार या पदांपर्यंत वेतन श्रेणी ही एकच असणार आहे. S1 लेवलचं तुम्हाला पेमेंट असणार आहे. त्यानंतर रिक्त पदांची संख्या आपण बघितली तर शिंपीसाठी 1, दप्तर परिचर 1, उद्वाहन चालक 1, वसतिगृह सेवक 1, कक्ष सेवकच्या जागा आहेत 31, त्यानंतर रुग्णपट वाहकच्या 2 आहेत, न्हावीच्या 3 आहेत, धोबीच्या 4 आहेत आणि शिपाईच्या 4 जागा रिक्त आहेत आणि चौकीदाराच्या 3 जागा रिक्त आहेत. तसेच मित्रांनो, प्रयोगशाळा परीक्षकची जागा 1 आहे आणि यासाठी तुम्हाला पेमेंट असणार आहे S6 लेवलचं 19,900 ते 63,200. तसेच मित्रांनो, माळीपासून सफाईगारपर्यंत तुम्हाला S1 लेवलचं पेमेंट असणार आहे 15,000 ते 47,600 आणि यासाठी रिक्त पदांची संख्या आहे माळीसाठी 1, कक्षसेवकसाठी 9, बाह्य रुग्ण सेवकसाठी 4, सुरक्षारक्षक पहारेकरीसाठी 3, प्रमुख स्वयंपाकीसाठी 4, सहाय्यक स्वयंपाकीसाठी 2, स्वयंपाकी सेवकसाठी 5 जागा रिक्त आहेत, सेवकसाठी सेवकसाठी 3 जागा रिक्त आहेत आणि सफाईगारसाठी 24 जागा रिक्त आहेत. मित्रांनो, तुम्हाला या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची वेळापत्रक त्यांनी दिली आहे. ऑनलाईन अर्जाची नोंदणी तुम्हाला 3 जानेवारीपासून करायची आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे 24 जानेवारी. तुम्ही पाहू शकतात आणि ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याचं तुम्हाला डेट आहे 24 जानेवारी आणि हॉल तिकीट जे तुमचं येणार आहे ते परीक्षेचे 7 दिवस आधी येणार आहे. आणि सामायिक परीक्षेची दिनांक त्यांनी ते सांगितले नाही. ही परीक्षेची दिनांक तुम्हाला लवकरच सांगण्यात येईल. पदांसाठी वयोमर्यादा काय असणार आहे ते आपण पाहूयात. वयोमर्यादा जी असणार आहे ती वयोमर्यादा गणण्याची दिनांक असणार आहे. अर्ज स्वीकृतीच्या अंतिम दिनांकास तुमचे वय मोजण्यात येणार आहे आणि किमान वय वर्ष जे असणार आहे ते 18 वर्ष पूर्णपासून आराखीव प्रवर्गासाठी 38, मागासवर्गीय किंवा खेळाडू किंवा अनाथ किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी 43, पुन्हा महिला आराखीवमध्ये 38 आणि मागासवर्गीयसाठी 43. तसेच प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, दिव्यांग आणि स्वतंत्र सैनिकांचे पाल्य आणि जनगणनानुसार सरकारी कर्मचारी 1994 त्यांच्यासाठी वयोमर्यादा असणार आहे 45 आणि माजी सैनिकासाठी राखीवमध्ये सशस्त्र दलातील सेवेचा कालावधी +3 वर्ष आणि दिव्यांगसाठी 45 आणि अंशकालीन उमेदवारासाठी 55 वयोमर्यादा असणार आहे. त्यानंतर मित्रांनो, सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय क्रमांक 26/2023 14 कार्य 12 दिनांक 3 मार्च 2023 अन्वये दिनांक 25/4/2016 च्या शासन निर्णयात विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत राखीव प्रवर्गासाठी 38 वर्ष व मागास प्रवर्गासाठी 43 वर्षे 2 वर्षे इतकी शिथिलता
खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्षे व मागास प्रवर्गासाठी 45 वर्षे देण्यात आली आहे आणि ही सरळ सेवेतून नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंत शिथिलता देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ती 31 डिसेंबर 2023च्या आत प्रसिद्ध झाली आहे आणि त्यामुळे तुम्हाला जे एज रिलॅक्सेशन आहे ते भेटत आहे. जे खुल्या प्रवर्गाचे आहेत त्यांना 2 वर्षाचं एज रिलॅक्सेशन भेटत आहे. तेच मागास प्रवर्गासाठी 45 वर्षे तुम्हाला इथे भेटत आहेत. एज रिलॅक्सेशन तुम्हाला 2 वर्षाचं भेटत आहे. 38चं तुम्हाला 40 वर्षे आणि 43चं 45 वर्षे. हे शासन निर्णय 3 मार्च 2023च्या शासन निर्णयानुसार तुम्हाला एज रिलॅक्सेशन भेटत आहे. मित्रांनो, तुम्हाला अर्ज भरण्यासाठी जे परीक्षा शुल्क लागणार आहे, त्या परीक्षा शुल्क असणार आहे राखीव उमेदवारासाठी ₹1000 आणि मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अनाथ यांच्यासाठी ₹900 परीक्षा फी असणार आहे. तर मित्रांनो, प्रत्येक पदासाठी जी शैक्षणिक अर्हता आहे, ती शैक्षणिक अर्हता त्या सविस्तर जाहिरातीमध्ये प्रसिद्ध केली नाही. तर शैक्षणिक अर्हतेसाठी तुम्हाला माहिती पुस्तिका डाउनलोड करायची आहे आणि ह्या माहिती पुस्तिकामध्ये तुम्हाला शैक्षणिक अर्हता दिली आहे. मित्रांनो, ही आहे माहिती पुस्तिका. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला कधी अर्ज करायचा आहे, त्यानंतर तपशील दिला आहे आणि एक्झाम सेंटरबद्दल माहिती दिली आहे, हॉल तिकीटबद्दल माहिती दिली आहे. त्यानंतर तुम्हाला इथे शैक्षणिक अर्हता दिली आहे आणि तुम्हाला जे डॉक्युमेंट लागणार आहेत आणि जे अर्हतापूर्ण गोष्टी आहेत, त्या सर्व इथे त्यांनी माहिती दिली आहे. तुम्ही पाहू शकतात. तर मित्रांनो, आपण पाहूयात शैक्षणिक अर्हता काय आहे या पदासाठी. मित्रांनो, माहिती पुस्तिकेच्या परिशिष्ट ब मध्ये तुम्हाला गट ड पदनिहाय पदभरती नियम आणि आवश्यक शैक्षणिक अर्हता दिली आहे. तर मित्रांनो, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे या अंतर्गत या आस्थापनेअंतर्गत जे पदे आहेत त्या पदांची इथे शैक्षणिक अर्हता दिली आहे. हॉस्पिटल धुळे या आस्थापनेअंतर्गत तुम्हाला इथे जी पदे आहेत त्यांची शैक्षणिक अर्हता दिली आहे. तर मित्रांनो, जे सफाईगार पद आहे यासाठी तुमच्याकडे इयत्ता 7वी उत्तीर्ण पाहिजे. या पदासाठी मित्रांनो तुमच्याकडे ITI किंवा शासनमान्य संस्थेचा शिवणकाम प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा आणि SSC परीक्षा उत्तीर्ण पाहिजे. तसेच नावी या पदासाठी SSC परीक्षा उत्तीर्ण प्लस ITI केस कर्तनालय प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे आणि माळी या पदासाठी तुमच्याकडे SSC उत्तीर्ण केलेली असावी आणि शेतकी विद्यालयाचं माळी बागकाम प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. तसेच मित्रांनो, प्रमुख स्वयंपाकी, सहाय्यक स्वयंपाकी आणि स्वयंपाकी सेवक या पदासाठी तुमच्याकडे कमीत कमी 1 वर्षाचे नोंदणीकृत व्यवसायधारकाचे स्वयंपाक येत असल्याचे अनुभव प्रमाणपत्र अनिवार्य आहे आणि SSC परीक्षा उत्तीर्ण पाहिजे. तसेच मित्रांनो, जे उर्वरित पदे आहेत त्या उर्वरित पदांसाठी शैक्षणिक अर्हता असणार आहे. SSC परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि ज्या पदांना ITI पदाचं क्वालिफिकेशन होतं त्या पदांचं मी नाव सांगितलं आहे आणि ज्या पदांना 7वी पास होतं ते पण पद मी सांगितलं आहे. जे उर्वरित पदे आहे या पदांसाठी तुमच्याकडे 10वी पास असणं गरजेचं आहे. मित्रांनो, ही सविस्तर माहिती होती DMAR भरतीबद्दलची. अशाच लेटेस्ट अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.